तर कीर्तनातून हे सांगितलं गेलं पाहिजे. 10वा का 13वा का वर्ष श्राद्ध का आला का त्या महाराजाला म्हणतो आपण मन भाऊ गाणं म्हण पिक्चरची 1-2. नरकात जाईन ज्याच्या प्रित्यर्थाने तुम्ही कीर्तन ठेवलंय ना, हे तर ज्यांचं फोटो लावता ना तुम्ही, ज्या कीर्तन काढून गाणे ऐकता ना तुम्ही, ते नरकात जातील. कीर्तन करता अगोदरच जातील. विठाला विठाला आता तुकाराम महाराजांचं प्रमाण ह्याच्यासाठी पण मग परत कुणी म्हणू नये महाराज असं बोलून गेले कीर्तनात. आता शूटिंग चालू आहे, ऋषीदादाने एवढाच जर कट करून टाकलं तर लगेच उद्याच कमेंट महाराज असं का बोलले. आता प्रमाण गाणं ऐकतात म्हणून. कीर्तन कोणालाही आवडत नाही. पापिया चांडाला हरिकथा न आवडे. पापी लोकाला कीर्तन नाही आवडत महाराज. ते 2-2 तमाशे लावतील पण कीर्तन नाही लावणार ना. सुभाष भाऊ ऐका, नाही आवडत. मी तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. पापिया चांडाळा हरिकथा न आवडे. मग काय आवडे तुकाराम महाराज पुढे सांगतात. विषय लागी आवडे गाणे त्याला स्पष्ट विषय गोंधळ गाजत विषय गोंधळ गाजत विषय गोंधळ गाजत देव धर्म सांगी पडिले सट विषय गोंधळ गाजत असे. आता मामांना जोडून दुसरा प्रमाण. हा, विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. बरेचसे लोक म्हणतात महाराज लय लोकांनी गाड्या घेतल्या बंगले बांधले तुम्ही कधी घेणार. मी म्हणतो नाही झाले तरी चालतील, पाप नाही करणार. विठाला 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 योगेश बा ते कर्माचा भाग आहे. लोकांनी गाड्या घेतल्या, महाराज लोक गाडीत फिरू लागले, महाराज लोकांनी आता योगेशबांकडे आहे म्हणून नाही बरं का, त्यांच्याकडे नका बघू काही, त्यांना नाही बोलत मी, एक सांगतो मी त्यांचा तो हे बघा अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन आपल्या प्रारब्धात आहेत महाराज. वाडवडिलांची पुण्य लागते महाराज, त्याच्याशिवाय हे काही घडत नाही. मग तुम्ही म्हणाल तुमच्या वाडवडिलांची पुण्य नव्हती का? मी तुमच्या समोर उभा आहे, याच्यापेक्षा दुसरं माझ्या वाडवडिलांची पुण्य काय सांगू तुम्हाला. विठाला 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 एक हरिभक्त जन्म घ्यायला ऐका. आता हे याला लई प्रमाणात मला बरं का ताई, जरा माफी मागून बोलतो तुम्हाला. आता कीर्तन करतात ताई म्हणून सांगतो मी. खरं तर काय असतं माहिती आहे का, लोकांना खरं चालत नाही, खरं नाही चालत. मग ते मी कीर्तनातून सांगू आहे. लटके तेरुचे साज पोणाई ना पचे, साज पोणाई ना पचे, साज पोणाई ना पचे, लटके तेरुचे साज पोणाई हे लटके तेरुचे साज पोणाई ना पचे, साज पोणाई ना पचे, कीर्तनात टाळ्या वाजवत जा. इथं कीर्तनात नाही वाजवली तर कुठं वाजवावं लागेल, मी कीर्तनात सांगणार नाही. कीर्तनात वाजवा. भोजन की शोभा हाथों से, कसं भोजन की शोभा हाथों से, बागों की शोभा फूलों से, और भजन कीर्तन की शोभा टाली से. हे आपल्याला नाही कळणार. मग नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनात नाही नाचणार मग कुठं नाचू आपण, कुठंही नाचू आपण, पण कीर्तनात नाही नाचणार आपण. आता हे मला इथं आजचा तो कीर्तन तसा नाही आहे. आजचं कीर्तन तशी, आजची जी कीर्तन सेवा तशी नाही की जेणेकरून काही पण सांगितलं गेलं पाहिजे. मी सांगत होतो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला की लटिके तेरूचे साच कोणाही न पचे. आता मी तुकाराम महाराजांचे प्रमाण काही श्लोक सांगितले, ओव्या सांगितले की तुम्हाला जरा भ्रम तयार होईल. आता थोडंसं बाजूला जातो आणि मूळ मुद्द्यावर येतो. खरं तर हे केलंच पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 110 आणि 113 क्रमांकाच्या 2 ओवी सांगतो आणि अभंगाकडे वळतो. आता ज्ञानेश्वरी अध्यायाच्या 18व्या अध्यायाच्या 110 आणि 113 क्रमांकाच्या ओवी सांगतो. हे पिंड प्रदान का केलं पाहिजे. वर्षातून एकदा सूर्यग्रहण येतं आणि वर्षातून एकदा चंद्रग्रहण येतं. आणि सोम सूर्यग्रहणे ये ओनी करविती पार्वणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. आणि सोम सूर्यग्रहणे, सोम म्हणजे
चंद्र आणि सूर्य म्हणजे सूर्य हे ग्रहण आले की वर्षातून आपल्याला पर्वणी असते, पुण्य कमवायचं असतं की 2 तासाचा कालावधी 3 तासाचा कालावधी ते पुण्य ग्रहण करण्याचा असतो. तसंच आई वडील गेले की त्यांचं प्रित्यर्थ आपण पिंड प्रदान उदक प्रदान तर्पण केलं, हे पुण्य कमवायचं दिवस आहे. म्हणून आम्ही आणि सोमसूर्य ग्रहणे येवनी करविती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस हे नैमित्तिक कर्म आहे. जे नित्य जे का कर्म त्याचे निमित्ताचेला हे नियम येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. ही नैमित्तिक सेवा आहे आणि ह्या नैमित्तिक सेवेमध्ये आपल्याला आईवडिलांची सेवा करण्यासाठी पुन्हा जन्म मिळेल की न मिळेल मला माहीत नाही. मग तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये मी तर पिंड प्रदान केलंच, पण तुम्हालाही सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पिंड प्रदान करा, आईवडिलांच्या ऋणातून मुक्त व्हा. पुढं तुम्हाला आम्हाला जन्म मिळेल की नाही माहित नाही. अभंगाचं पहिलं चरण. पुढे आता कैसा जन्म, पुढे आता कैसा जन्म, पुढे आता कैसा जन्म, पुढे आता कैसा जन्म. पुढे तर ताईंचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आत्ताच्या मुली आणि तेव्हाच्या मुली, तुम्ही म्हणाल तेव्हाच्या केव्हाच्या, श्री संत जनाबाई होत्या. त्या जनाबाईचा किती अधिकार होता सांगू? ते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणत होत्या तुम्ही चाल म्हणा. म्हणजे तेव्हा जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, हा जनी म्हणे ज्ञान देवा, तेव्हाच्या त्या मुली सांगतोय. आणि आत्ताच्या ह्या मुली, तुम्ही म्हणाल महाराज काही लोक म्हणतात मुली बिघडल्या, नाही नाही, ह्यांच्याकडे बघा चांगले आहेत आणखी. विठ्ठला विठ्ठला मुलीकडे फार दुर्लक्ष करतो महाराज, फार दुर्लक्ष करतो. का? ती ह्या घरात 18 वर्ष राहते आणि पुढच्या घरी जाते म्हणून दुर्लक्ष करतो. काही काही आहेत की आपल्याला समाजामध्ये मिळतात, पाहायला मिळतात महाराज. पण नाही नाही, त्या कालामध्ये जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, काय नाव आहेत महाराज त्यांच्या. आणि आत्ताही अशा आमच्या ताई आहेत की महाराष्ट्रामध्ये महाराज लोकांना कमी कीर्तन आहेत आणि आमच्या तायांनाच जास्त आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मूळ मुद्द्यावर येतो, ऐका.
पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा. पुढं आपल्याला हा नरदेह मिळेल तुकोबराय सांगतात. कारण हा उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे. लय गोड आहेत महाराज. अभंगाचा अर्थ सरळ सांगून जातो आत्ता, पुढं सांगत नाही. कारण आत्ता वेळ कमी राहिली ना म्हणून सांगतो. हा पुढे आता कैसा जन्म योगेश बा कैसा. पुढं आपल्याला कोणत्या जन्मात जावं लागेल माहीत नाही. हा नरदेह आपल्याला 83,99,999 जन्म घेतल्यानंतर आकडे कळतात का बघा. कारण मी आकड्याचा चांगला पक्का आहे बघा. 83,99,999 जन्म घेतल्यानंतर हा आपल्याला नरदेह प्राप्त होतो. हा नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा वासुदेव 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 म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता माऊली पाचारिता माऊली पाचारिता. आता माऊली पाचारिता. माऊली पाचारिता. नाही दिला मागुता नाही दिला मागुता. झालो नरदेही येता झालो नरदेही येता. जनार्दनी स्मरणाता. झालो जागी पैरा झालो जगी पैरा झालो जागी पैरा झालो जगी. हा बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. पैरा झालो जगी पैरा झालो जगी. पैरा झालो जगी. बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. हा बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. बैरा झालो जगी. मी 2 प्रमाण म्हटले. नरदेह दुर्लभ जाना का बरं जाना आणि जर जाना तर मग कशासाठी जाना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा याच्यासाठी जाना. एक पुढचा प्रमाण म्हटला बैरा झालो जगी. माता माऊली पाचारिता. आईनं आवाज दिला तर लवकर पळत जातो का बायकोने आवाज दिल्यावर लवकर पळत जातो. कसं आहे तुमच्याकडे कसं आहे अय कसा खेडकर कसं कसं. बायकोनं जर आवाज दिला बाळू आईनं जर आवाज दिला आपल्याला बाळू त्या बाळाला आवाजच नाही आला आणि बायकोने आवाज दिला होय होते याच्यासाठी प्रमाणात महाराज सांगतात. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नरदेही येता. एका जनार्दनी स्मरण आता केव्हा केव्हा बैरा झालो. खरं तर ह्याच्यात लय गोड गोड शब्द येतो. बैरा कधी म्हणायचं कान दिलेत आणि देवाचं काही ऐकत नाही तो बैरा. हे बैरा आंधळा पांगळाचा अर्थ सांगू का. कान दिलेत देवाचं काही ऐकत नाही तो बैरा. तोंड दिलंय देवाचं नाव घेत नाही मग काय म्हणतो मग जगा ग. मग तो मुका तो मुका. आणि आंधळा कोण डोळे दिलेत सैराट पाहत आहे पण गाथा ज्ञानेश्वरी वाचत नाही तो आंधळा. पांगळा कोण जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय पाय दिलेत तीर्थयात्रेला जात नाही मग वड्डागळे तिकडे जाते लोणावळ्याला जाते. लोणावळा म्हणायचं होतं मला पण दुसरं झाला चुकून. लोणावळा तिकडे जाते मग तो पांगळा. हे असे माझ्याकडे सगळे जेवढे प्रकरण आहेत तुम्हाला सांगू. गात्यामध्ये 4092 अभंग आहे 113 प्रकरण आहेत
आणि 19,900 चरण आहेत बरं का. वा. हा हे सगळे मला तुम्हाला सांगता येईल. पण माझ्याकडे आता अर्धा तास राहिला. विठाला 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 विठाला. म्हणून जीवनामध्ये ना होईल तेवढं तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. कारण हा नरदेह पावलो हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडो आले नगरे उपाय घडो आले. नगरे उपाय घडो आले. नगरे उपाय घडो आले. पावलो हा देह काकटाळी न्याय म्हणजे हा जो नरदेह भेटलाय ना, जसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. कसं आणि कधी ते पंढरपूरला आपण गेलो. आता इकडे बरीचशी वारी करणारी मंडळी पंढरपूरला गेलो बरं का. बंगटमा पंढरपूरला गेलो तिथं आंधळे पांगळे बसलेले असतात आणि ते म्हणतात आंगळा आला पांगळ्या आला आंधळ्या आला पांगळ्या आला एक एक पैसा गरीबाला एक पैसा गरीबाला एक एक पैसा गरीबाला. ते तिथं गाणं म्हणतात. ते गाणं त्यांची भाषेत आता वारीत जातो म्हणून ऐकलं सांगतो. एक गात्यातलं नाही बरं का, गात्यातलं नाही. हां आणि मग ते एकदा भजन करीत होतं असं वरती हात करून करीत होतं. आंधळ्या आला पांगळ्या आला एक एक पैसा गरीबाला आंधळ्या आला पांगळ्या आला एक एक पैसा गरीबाला. आणि असं हात असल्यामुळे कावळ्याला जायचं होतं इकून. तो मधून घुसला आणि त्याला असं पकडला गेला. त्याला वाटलं कोणतरी काठीच मारते काय. आता मी माईक माजून बाजू हे माईकमध्ये गुतलं म्हणून बाजूला घेतो. असा कावळा अशा प्रकारचा सापडला त्याच्या हातात. तुकाराम महाराजांनी सांगितलं बरं का हे दृष्टांत माझ्या बघितलं नाही. हे तुकाराम मी जे आत्तापर्यंत बोललो हे सगळे गाथ्यातलंच बोललो. एखादा प्रमाणे इकडे तिकडे गेला असेल पण जात नाही मला माहिती आहे. ते कावळा त्याच्याकडे सापडला आणि कावळा सापडल्यानंतर मग काय त्या राज्यामध्ये कशाला पाहिजे होतं त्या राजाला कावळा मला माहीत नाही. कारण मी नव्हतो तेव्हा. नारायण मामा मी नव्हतो तेव्हा. त्याने दवंडी पेटवली श्रावणबा. ऐका हो ऐका ह्या नगरीमध्ये ज्यांनी आम्हाला एक कावळा पकडून आणून देतील त्यांना 1,00,000 रुपये बक्षीस हो. आणि मग काय महाराज लोक कोणी मका काढायला जात नाही, कोणी कांदे लावायला जात नाही, कोणी कापूस काढायला नाही. सगळे कावळ्याच्या मागे. जो पाहिला तो इकडं सुभाष भाऊला विचारतात सुभाष भाऊ दिसत का लिंबावर एखादा कावळा. इकडे योग्य तुम्हाला दिसला का 2-4 कावळे. असं सगळे कावळे पकडायला महाराज. सगळे सगळे कावळे आपले सगळे कावळे पकडायला सगळे कावळे पकडायला बरं का. हा जरा लांबून आलो थकलोय थोडा शब्द इकडे तिकडे होतोय. सगळे कावळे अशा प्रकारचं ते पकडायला म्हणजे कावळे पकडायला सगळे इकडे तिकडे निघू लागले. आणि तेवढ्यात हे आंधळ्याला पांगळ्याला हे दिसलं एका जणाला. ते म्हणे का रे अरे आयतात आपल्याला कावळा दिसला ना यांच्याकडे विचार बरं कितीला मिळतंय कितीला मिळतंय. तेव्हा आंधळ्या त्याला काय त्याला 5 रुपये दिले. आता 5 बी घेत नाही 5 नाही घेत. आता आम्ही नेहमी प्रवासात राहतो. एका रेल्वे स्टेशनवर एक जण भेटला. ते म्हणे हो महाराज आता जो तर असल्यामुळे महाराज द्या ना 5 रुपये. मी दिले 5 रुपये. ते म्हणे अजून 5 द्या. म्हटलं कशाला रे. माझ्या मैत्रिणीसाठी. म्हणजे हा आहे ना. मी म्हटलं झालंय भिकाऱ्याला पण गरीब. आणि ते म्हणे मग सगळ्याला मामाला नको काय. हा 5 नको 10 मागत येत लोक. हे अवघडे महाराज. ते म्हणे मग ऐ कावळा देतो का. ते म्हणे देईन की. कितीला घेतो कितीला घेतो. ते म्हटलं कशाला वेळ घालायचं बा आता कीर्तन संपायची वेळ आली. पटकन घेऊ याच्याकडनं मागून 1,00,000 रुपये मिळून घेऊ. त्यानं 50,000 रुपये देतो म्हणे. दे पटकन कावळा. येऊ म्हटलं कावळ्याला एवढा भाव कांद्याला सुद्धा नाही. 800-900 येऊन थांबलाय. कावळ्याला 50,000 कधीपासून. कोणाला कधी मार्केटिंग सांगता येत नाही महाराज. कोणाला कधी मार्केटिंग सांगता येत नाही महाराज. ते म्हणे कांद्याला भाव नाही मक्याला नाही कावळ्याला कस काय एवढा भाव. ते म्हणे 50,000 आंधळा. नारायण मामा तो आंधळा काय म्हटलं माहिती आहे का परवडत नाही म्हणे. आता आता काय डिझेल जळीत होतं का पेट्रोल जळत होतं का काय परवडत नाही म्हणे. परवडत नाही. ते म्हणे दे म्हणे बाकीचं दे म्हणे आता सोडून तू नको वेळ घालू म्हणे जास्त. शेवटी 55,000 रुपये देतो म्हणे. आंधळ्याला तो सदग्रस्त म्हटला. ते म्हणे परवडत नाही. हो म्हटलं 55,000ला मागून का परवडत. त्याला वाटलं 5 भेटले तरी 5 जाऊ द्या. जेवढे भेटलं तेवढं पण कीर्तन सोडायचं नसतं. जेवढं भेटलं तेवढं सोडायचं नाही म्हणे. 95 तर 95. आणि मग महाराज तो 95,000 जर कावळ्याचं एक कावळ्याचं मिळतंय. आणि मग महाराज त्याला अधिक लालसा निर्माण झाली. म्हणजे आपल्या भाषेत काय म्हणतो त्याला अजून आशा अपेक्षा
अजून वाढू लागले त्याला. तो म्हटला जर एक कावळ्याचे 95,000 आणि अजून जर एक धरला तर 95 दुने 190 का? बरोबर का? बरोबर का? 10वीला 2दा नापास झालो म्हणून सांगू लागलो. हा बरोबर ना? बरोबर ना? बरं 100 बरोबर ना योगेश भाई? 190. आणि जर 190 म्हणजे 1,90,000 माझ्याकडे आले तर युनिकॉर्न गाडी घेईन म्हणे मी. 1,40,000 50,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत मिळते मला वाटतं ती, आहे की नाही? आपण घेतली नाही पण ऐकलेलं तर सांगतो. 1.5 लाखाची गाडी घेतली तरी 40,000 उरतात म्हणे. काय करायचं मग? ढाब्यावर जाऊ म्हणे. आपल्या ढाब्यावर नाही, एखाद्या मित्राला घेऊन आपण हॉटेलला जाऊ जेवायला. ते काय होतं ते प्रवासातून आलो ना, ढाब्यावर गाडी थांबते म्हणून तो लक्षात आलं म्हणून सांगतो. आणि मग तो विचार करू लागला आणि तो कावळा धरला बघला. कोणता? तो अगोदरचा. आणि परत भजन करायला लागला. आंधळ्या आला, पांगळ्या आला, एक एक कावळा, एक एक पैसा रिवाला. तो कावळा तिथं मुक्काम राहिला असं नाही का? गेला. तसंच आहे मग याचं. पावले हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय. तसंच ह्या नरदेहाचा आहे. हा एकदाच भेटतो. आता मला सांगा, तो गरीब असेल किंवा आंधळा पांगळा असेल, आता किती महिने फिरल्यावर त्याला कावळा सापड? वर्ष, जन्म. तसंच आपल्या ह्या नरदेहाचा. आपण किती जन्म जरी फिरलो, एक 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 योनी कोटी कोटी मेरा मग लागे मारा मानवाचा मग लागे मारा. एक एक योनी कोटी कोटी मेरा मग लागे मारा मानवाचा मग लागे मारा. एक येवणीमध्ये कोटी कोटी वेळेला फेरा घ्यावा लागतो. माझं प्रमाण नाही आहे, संतांचे प्रमाण आहेत महाराज. मग लागे वारा. हा नरदेह, हा मानवी देह लय कठीण आहे महाराज. तसं तर लय दुर्लभ आहे महाराज. देवाचे लय उपकार आहेत महाराज. त्याने आपल्याला देह दिला. देह भजना गोमटा. नुसती देह नाही दिला, दिले इंद्रिय हातपाय कान. नुसती इंद्रिय नाही दिले. ज्याने हा जीव दिला दान. 1 तासाचं कीर्तन येते 3 प्रमाण म्हणजे. हा आता तिकडे नाही जायचं आपल्याला, अजिबात जायचं नाही तिकडे. लय महाराज नरदेह हा आपल्याला प्राप्त झाला. तुकोबऱ्या म्हणतात पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम. ऐसा श्रम म्हणजे कैसा? याच जन्मामध्ये आपल्याला पतनालाही जाता येतं आणि याच जन्मामध्ये आपल्याला उद्धारही होतो. याच जन्मामध्ये आपल्याला पुण्यही करता येतं आणि याच जन्मामध्ये आपल्याला पापही करता येतं. याच जन्मामध्ये आपल्याला उद्धरून जाता येतं आणि याच जन्मामध्ये आपल्याला नरकालाही जाता येतं. म्हणून तुकोबरे म्हणतात बाबा असं करू नका, असं करू नका. हा जन्म तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. हा भेटणार नाही. का भेटणार नाही असं विचारल्यानंतर तुकोबरे त्यांना प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणातून देतात. सर्वता पेरो सर्वता पेरो सर्वता पेरो
पुन्हा जन्म मिळणार नाही. मग ह्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात का फिरता? सर्वथाही फिरो नये. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. का बरं? सर्वथाही फिरो नये. आईशी सोय. आईशी म्हणजे कैशी? आपल्याला ह्या जन्मामध्ये एवढं पुण्य कमवून, तुम्हाला सांगू किती पुण्य कमवायचं. दोन्ही किडनी फेल जरी झाली तरी आपल्याला जगता येतं सर्वथाही न फिरता. का? एक उदाहरण सांगतो, मोठा उदाहरण आहे महाराज, जास्त वेळ न घेता. वृंदावनमध्ये एक बाबा आहे, प्रेमानंद बाबा म्हणून. आणि दोन्ही किडनी फेल आहे. एका किडनीचं नाव राधा आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय त्यांनी. का? तुकोबाराचं प्रमाण इथं तंतोतंत लागतं. सर्वथाही फिरो नये. आईशी सोय. जैशी त्यांनी लावून घेतली, त्या प्रेमानंद बाबांनी लावून घेतली. आईशी सोय लागली. आता पुन्हा त्यांना जन्म नाही हुआ. अजिबात नाही. काय उदाहरण, किती सांगितलं तुम्हाला तरी कमीचे महाराज. आणि आपल्याकडे तर काही सांगायचं गरज नाही. मी लई सांगाल तुम्हाला, कारण 15 वर्ष नुसते हा अभ्यासच केला आहे वाल्मिक बा. का हिने आत्ता कीर्तन करू लागलो. लई उदाहरण आहेत आमचे. आता काल परवात आमचे मामा जेव्हा आळंदीला आलते, योगेश बा, आम्ही बाबांकडे दर्शनाला गेलतो. आदरणीय शांतीब्रह्म सर्व दर्शनाचार्य मारुती बाबा कुरेकर. काय महात्मा आहे महाराज. रोज विमानाने फिरतात. चालले दिल्ली, चालले वृंदावन, चालले मथुरा, चालले काशी, विमानाने फिरतात महाराज. काय महात्मा असेल. 95च्या घरात बाबांचं वय. तुम्ही म्हणाल कोण बाबा? एका वाक्यात सांगतो. ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचा शोधूनही काढला गाबा. आहे का? बाबा म्हणजे काय सांगतो. ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचा शोधूनही काढला गाभा. पूर्ण वारकरी संप्रदायाला ज्याच्यामुळे आली शोभा. आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार, ज्यांच्याकडे आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार ज्यांनी केले उभा, तेच आमचे शांती ब्रह्म मारुती बाबा. लय महाराज. बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच महाराज. यांनी सांगावं पुढे. आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा सर्व थाये फिरवणे. आईशी सोय लागलिया. का हो? त्यांनी काय केलं? तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पांडुरंग नाव, पांडुरंग लय गोड. एवढं ऊन पडतंय, स्वर वरती चढतंय, तरी ते सप्तकाला भिडायला तयार आहेत महाराज.
लय गोड मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद आहे महाराज. श्रावणबा आहेत, दिगंबर मामा आहेत, ताई आहेत, वाल्मिक बुवा आहेत, योगेश बुवा आहेत. हे कसे आज सापडले? दिवाळी आहे महाराज आज. संपवतो ना आता. ऐका, पांडुरंग आईशी नाव तारू भाव असता. देवाचं नाव घेतलं तो नावाडी पण आहे आणि स्वतः तारून येतो. कमरे एवढं पाणीतून पलीकडं, म्हणजे संसाररूपी कमरे एवढं पाणी त्याच्यातून पलीकडं नेत असतो. बराचसा चिंतन आहे महाराज. पांडुरंग आईशी नाव तारू भाव असता, आणि ते आपल्याला तारून नेणारा भगवान परमात्म्याचं नाव आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला चुको नका. तुको बरं अभंगाच्या शेवटच्या चरणात. हे तुका म्हणे चुकते बापा, 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 तुका म्हणे चुकते बापा. पुन्हा के पास कळा, पुन्हा के पास कळा, सर्वताई फिरू नये, सर्वताई फिरू नये, सर्वताई फिरू नये, सर्वताई फिरू नये. पुन्हा खेपा सकळा, पुन्हा खेपा सकळा, सर्वताई फिरू नये, सर्वताई फिरू नये, सर्वताई फिरू नये, सर्वताई फिरू नये. विठोबा रखुमाई, 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 विठोबा शेवटच्या चरणामध्ये चिंतन करतात. तुका म्हणे बापा, तुका म्हणे चुकती बापा. मी बापा अगोदर का म्हटलो की या अभंगामध्ये बाप शब्द आला आहे. तुका म्हणे चुकती बापा, पुन्हा खेपा सकळा. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वडिलांची सेवा केली. मी 2-3 अर्थाने हा अभंग लावून देईन तुम्हाला, 2-3 अर्थाने. पण तूर्त आजचा जो नैमित्तिक जो कार्यक्रम आहे तो एका बापाच्या निमित्ताने आहे. एक 5-10 मिनटं तुम्हाला बाप सांगतो आणि थांबतो. ऐका. तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये विचार करतात की तुका म्हणे चुकती बापा, पुन्हा खेपा सकळा.
आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, सर्व थाई फिरायचे काम येणार नाही. आणि आपण सर्व थाई फिरू नये असं वाटत असेल तर पुढे आता कैसा जन्म. आता हा खालून वरती सांगितला, आता वरून खाली सांगतो. पुढे आता कैसा जन्म, वडिलांची सेवा करण्यासाठी. एक, सर्व थाई फिरवणे आईशी सोय लागली. आत्ता आपल्याला सेवा करायची संधी भेटली आहे, म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला काय फिरायची गरज आहे. दोन, आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण न करता, खाली ठेवून द्या, खाली ठेवून द्या बाबा, ठेवा खाली, ठेवा खाली, इथे उभे राहा, इथे उभे राहा, राहू द्या, नंतर ठेवा आपण ते, राहू द्या. पुन्हा पुन्हा आपल्याला फिरावं वाटत नसेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता करता वडिलांची आणि आईची सेवा करता येते. इथं आज वडील आहे म्हणून तुम्हाला वडील सांगतो, म्हणजेच बाप सांगतो. हा तिसरा क्रमांकाचा चरण. आणि शेवटी तुका म्हणे चुकती बापा, पुन्हा खेपा सकाळा. आई वडिलांची, भगवान परमात्म्याची सेवा करता करता, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता करता ही आपल्याला आईवडिलांची सेवा करता येते. म्हणून तुका म्हणे चुकती बापा, चुकू नका, अजिबात चुकायचं नाही. आणि पुन्हा खेपा सकाळा. जर तुम्ही आईवडिलांची सेवा केली, त्यांचा प्रित्यर्थ असो किंवा ते असताना असो, तर आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता राहणार नाही. पण आपण अपेक्षा करतो की असेच आई वडील आपल्याला भेटले पाहिजे. पण मी माझा जरा माफी मागून बोलतो, यदा कदाचित तसे आई वडील आपल्याला भेटावं वाटत असतील, पण मला तरी वाटतं तसेच भेटणार नाही. म्हणून तुका म्हणे चुकती बापा, पुन्हा खेपा सकाळ. अभंगाचा सरळ अर्थ वारकरी संप्रदायाच्या स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे आत्तापर्यंत आपण अभंगाचा विचार केला. खरं तर अभंगामध्ये बाहेरचं काही बोलू नये असं विधान मी नेहमी कीर्तनातून करत असतो. पण अपेक्षा असती की आई वडिलांबद्दल आपण त्यांच्या ह्या पोरांना सांगा थोडं बाजूला जायला, तिथं कोणीतरी जावा, एक दोन जण. आणि आई वडिलांची सेवा आपल्याकडनं घडावी यासाठी आपल्याला हा नरदेह भेटलेला आहे. खरं तर आई वडिलांबद्दल बाहेरचं आपल्याला काही बोलायची आवश्यकता नाही. गाणं असेल किंवा कविता असेल सांगता येत नाही, काही आवश्यकता नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतच सांगितलंय, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता आणि पितरे. आई वडिलांचं वर्णन आलंय ज्ञानेश्वरीत. तुम्ही म्हणाल महाराज नुसती आईबद्दल बोलायचं झालं तर तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हणजेच तुकोबारायांना संतांना उपमा देत असताना दुसरी उपमा सापडली नाही, म्हणून ते म्हणतात की आईसारखे संत असतात. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हा दुसरा एक भाग. तिसरा भाग नुसती बापाबद्दल बोलायचं झालं तर बाप करी जोडी, आहे की नाही. पुढे वाटलं तर म्हणता येईल आपल्याला, नाही का. बाप करी जोडी, लेकुराची आळी, हे आपल्याला बापाबद्दल बोलता येतं. बाहेरचं काही बोलायची आवश्यकता नाही. पण आपल्या अंतःकरणामध्ये बापाबद्दल बोलत असताना बाहेरूनही काही अशी काही मंडळी आहेत की त्यांनी बापाबद्दल अनेक अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. तेच चिंतन तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. यदा कदाचित माझ्याकडनं ते योग्य असेल अयोग्य असेल सांगता येणार नाही, पण माझा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बाप म्हणजे काय, काय असतं बाप सांगू. आता आमचे जे किशोर भाऊ आहेत, किशोर भाऊ बरोबर ना, किशोर भाऊ आहेत. तुळशीराम मामांना एक मुलगा आहे, 2 मुली आहे. खरं तर वडिलांचं जे प्रेम असतं की नाही ते शब्दात मांडता येत नाही. तुम्ही म्हणाल कसं. आईकडं गेलो आपण, सांगितलं आई मला 10 रुपये दे, ती पटकन 10 रुपये काढते आणि आपल्या हातात देते. ही झाली आई. त्या आईला आपण पटकन लक्षात ठेवतो. पण ते 10 रुपये आणण्यासाठी 2-4 किलोमीटर शेतात जातो तो बाप. रात्री 12 वाजता लाईट आली तर दारे धरतो. त्या बापाला आपण बाजूला ठेवतो की नाही. तो बाप लगेच दुसरी, आपण म्हणतो बाप कठोर आहे, आई मवाळ असते. पण तुम्हाला आज बाप सांगायचं मला, आई थोडं बाजूला ठेवा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा पुराणाच्या दृष्टिकोनातून करूया. ज्या यशोदा मैया कृष्णाला ज्यावेळेस गोकुळात गेल्यानंतर प्रेम लावते, पण तिला जन्म देणारी कोण, देवकी माताला आपण लक्ष ठेवतो की नाही. पण नाका तोंडातून पाणी जाऊन त्या भगवान परमात्म्याला गोकुळात नेणारा बाप, त्याला आपण बाजूलाच ठेवतो की नाही. एक प्रभू रामचंद्राची आई कौशल्या माता, तिला पटकन लक्षात ठेवतो आपण. पण भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर राम 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 करून जो प्राण त्यागतो
त्या दशरथ राजाला आपण विसरून जातो की नाही, विसरून जातो की नाही. आता मी तुम्हाला याची संगती लावून देतो आता अभंगाची. अगोदर महाभारत रामायण सांगून मी कीर्तनात प्रवेश केला आणि आता रामायण आणि महाभारत सांगूनच मी शेवट करणार आहे.